त्यांच्या संस्थेतला भ्रष्टाचार असेल काय अनियमितता असेल याच्यावर तुम्ही का बोलत नाहीत? प्रकाश सोळंके घाबरता तुम्ही? ते आजही म्हणतात सहालच्या ऊस हे 9 महिने जेलमध्ये राहिले आणि जेलमध्ये राहत असताना त्यांना जनता कशी आक्षेप करते? बाजाराचा प्रश्न आमदार प्रकाश सोळंके सध्या सोडू शकले नाही गेल्या 25 वर्षात आणि आपणही नगरपालिकेमध्ये कित्येक वर्षापासून आपण नगरपालिकेत आहात. बाजाराचा प्रश्न आपल्या इथे सोडणं झाला नाही. आता इथून पुढे बाजाराचा प्रश्न कसा सोडता तुम्ही हे सांगा ना. महासंगर न्यूजमध्ये आपले स्वागत. माजलगाव शहराचे माजी नगराध्यक्ष साहल भैया चाऊस ज्यांनी की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एका लोकप्रतिनिधी आमदाराला चळो की पळो करून ठेवलेला आहे आणि या निवडणुकीमध्ये फक्त आमदार महोदयांनी साहल भैया चाऊस यांना टार्गेट केलेलं आहे. नमस्कार भैयासाहेब. नमस्कार भैयासाहेब, आपण माजलगाव नगर परिषदची निवडणूक लढवत आहात आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने. येस. आपल्या सुनबाई नगराध्यक्षपदाच्या आपण स्वतः 8मध्ये निवडणूक लढवत आहात. तुमचं निवडणूक लढवण्याचं विजन काय आहे? माझं निवडणूक लढविण्याचं विजन आहे स्वच्छ सुंदर माजलगाव. पिण्याचं पाणी त्याचं स्वच्छ असावं, चांगल्या गोष्टी चांगलं काम करता यावं. मी माजलगाव शहरातल्या याच्यातच राजकारण करतो. मी काही ग्रामीण भागात वगैरे इकडं तिकडं कुठली निवडणूक लढवत नाही. आणि ह्या गोष्टी ह्या लोकांना सगळ्या माहीत असताना देखील त्यांची शब्दरचना अशी की बापाची जागीर आहे का? एक घरातले 2-2 माणसं उभे राहतात, 3-3 माणसं उभे राहतात. अहो, हे आम्ही तुरळक पद्धत. आता माझ्या घरात माझा भाऊ आणि मी दोघंही नगरसेवक होतो. तुमच्या घरात किती पद आहेत जरा कॅल्क्युलेट करा ना. काही स्वतःवर बी येऊ दे ना. ते कॅल्क्युलेट करून माझ्यावर आरोप करा. किती पद आहेत तुम्ही सांगा ना. त्यांच्याकडे कुठं पद आहेत? डझनो किंती पद आहेत. काय म्हणून एक असलं तर सांगू. असंच एका बँकेत मला त्यांनी हे केलं होतं. बँकेच्या ते उद्घाटक होते आणि मी कार्यक्रमाचा अध्यक्ष होतो. मला त्यांनी सांगितलं की भाषणात सांगितलं की सहकारावर साहल चाऊस बोलतील. मी म्हणलं दादासाहेब, मी कसं बोलणार आहे सहकारावर? आपण सहकार खात्याचे मंत्री असताना देखील माजलगाव सिद्धेश्वर नागरी पतसंस्थेचे आपण स्वीकृत सदस्य आहात. आपण दुसऱ्याला काही मिळूच देत नाही. आम्हाला काय कळणार आहे सहकार काय भानगड आहे? त्याच्यामुळं आम्ही कुठलंही माझ्याकडे एक सहकारमधली पिठाची गिरणीसुद्धा नाही. त्याच्यामुळं मला कुठं भ्यायचं काही कारण नाही. आणि नगरपालिकेत भ्रष्टाचार एवढी सोपं आहे का? एवढं सोपं आहे नगरपालिकेत भ्रष्टाचार करणं? हां, टक्केवारी घेणं सोपं आहे. काम केल्याशिवाय तर नगरपालिकेतून 2 पैसे कुणी पेमेंट करत नाही. त्यांच्या संस्थेतला भ्रष्टाचार असेल काय अनियमितता असेल याच्यावर तुम्ही का बोलत नाहीत? मुळात आमची संस्कृतीच नाही कुणावर ऑब्जेक्शन घेण्याची. दिवस निघाला की ते अनेक लोकांची तक्रार करतात. अनेक लोकांबरोबर सेटलमेंट करून ती तक्रार परत घेतात. आमचा तो धंदा नाही. मग आता निवडणुकीच्या प्रचारामध्ये किती आरोप प्रत्यारोप एकमेकावर, ही कोणती संस्कृती आहे? तर माजलगावची जनता बघायला ना. जसं ते मला शिवाय द्यायलेत माझा आलेख वाढत चालला आहे. ते आजही म्हणतात की सहालच्या ऊस हे 9 महिने जेलमध्ये राहिलेत आणि जेलमध्ये राहत असताना त्यांना जनता कशी आक्षेप करते? ते जनतेचा प्रश्न आहे. जेलमध्ये का राहिलो काय नाही तुम्हाला पूर्ण पार्श्वभूमी माहीत आहे. करोनाचा काळ होता. करोनाच्या काळामुळं माझी बेल व्हायला उशीर झाला. असं काही नाही की मी आणि एक सिंपल केस होती जे की मुख्याधिकाऱ्याच्या जमानती माजलगावला झाल्यात. ह्यांनी राजकीय बळ वापरून ताकद वापरून माझी जमानत होऊ दिली नाही. आणि हेच सांगतात 9 महिने कसे राहिले. जेलमध्ये मी फक्त 1-1.5-2 महिने होतो. बाकी तर हॉस्पिटलमध्येच होतो. मला करोना झाला. मी मरता वाचलो. 15 दिवस अनकॉन्शियस होतो. एवढी हालत माझी हे झाली होती की मी 40-50 किलो वजन राहिलं नव्हतं. तरी ह्यांना राजकारणच सुधारत होतं त्यावेळेस मी. म्हणजे कुणाचा जीव जावं काय हो ह्यांना काही देणं घेणं नाही. फक्त राजकारण आहे का राजकारण असं थोडंच आहे.
आणि काय आम्ही गरीब असल्यामुळं काय आम्ही कुठलं निवडणूक कुठलं इलेक्शन लढूच नाही का? प्रचाराचं नियोजन कसं आहे तुमचं? तुम्ही पाहत आहे फार सौम्य आहे. आम्ही लोकापुढे जाऊन हात जोडून मतं मागतो. आम्ही काही दादागिरी करून मतं मागत नाही. आम्ही काही तुमच्यासारखं हेऊ करून टाकीन तेऊ करून टाकीन फलानं करीन बिस्तानं करीन त्याला संपून टाकीन. गोळी घाला. इथे गरीब माणूस आहे, गोळी घाला. काय करू शकतो तुमचं? मी काय करू शकत नव्हतं म्हणून जेलमध्ये गेलो ना. बाकीच्याही बाकीच्याही जातीचे पदाधिकारी त्यांच्याकडे खूप होते. तेही त्यांनी मी तर काहीच केलेलं नाही पण त्यांनी त्यांच्यासोबत दुनियाचं हे करून बी त्यांच्यावर कुठल्या केसेस नाही. बाजाराचा प्रश्न आमदार प्रकाश सोळंके सध्या सोडू शकले नाही गेल्या 25 वर्षात. आणि आपणही नगरपालिकेमध्ये कित्येक वर्षापासून आपण नगरपालिकेत आहात. बाजाराचा प्रश्न आपल्या याच्याने सोडणं झालं नाही. आता इथून पुढे बाजाराचा प्रश्न जर आपण सत्तेवर आलात तर आपण बाजाराचा प्रश्न कसा सोडवणार? हे पहा, तुम्ही त्यांच्या कितीतरी बाईट्स घेतल्या बाजाराच्या प्रश्नासंदर्भात. ते म्हणले नगरपालिका माझ्या ताब्यात नाही, ज्याच्या ताब्यात आहे त्याला म्हणावं बाजाराला जागा ओळख. आठवत आहे तुम्हाला? आणि ज्या 5 वर्षाचा कालावधी आपल्याकडे होता, 4 वर्षे प्रशासकाचा काळ आणि 1 वर्ष मंजूरला मिळालं, 8 महिने का 9 महिने, हे 5 वर्ष तुमच्या हातात होतं. तुम्ही का केलं नाही? तुमच्या हातात तर सरकार आहे म्हणे, सगळं आहे सगळं आहे सगळं. का माझ्या हातात सरकार येऊ शकत नाही? उद्या मी निवडून आलो, मी सरकारमध्ये जाऊ शकतो ना. एवढं थोडंच आहे. बाजाराचा प्रश्न कसा सोडता तुम्ही हे सांगा ना. जागा विकत घेईल खूप एवढं काय? जागा विकत घेऊन सोडील. सरकारी दरबारी नाही मिळाली नाही जागा. ते म्हणतात माजलगावातल्या बायपासवर खदानीची जागा आहे, शासकीय जागा खदानीची आहे, ती जागा घेऊ. मग ती जागा तुम्हाला घ्यायला अडचण नव्हती, विकत घेण्याची काय गरज पडणार? तुम्ही ती जागा घेऊ शकतात ना. एक लक्षात घ्या, माजलगावात कुठं कोणती जागा आहे, कोणाची आहे, कशी आहे, त्यांचा खूप मोठा अभ्यास झालेला आहे. खूप मोठ्या जमिनी ताब्यात घेतलेल्या आहेत. मला त्याच्याबद्दल वापोई करायचे नाही, मला काही बोलायचे नाही. माझं विजन आहे नगरपालिका चांगल्या पद्धतीने चालवायची. मी करून दाखवेल. आज काय सांगू तुम्हाला? तुमच्या पक्षाचा निवडणूक जाहीरनामा नाही गेला. जाहीरनामा काढला आहे आम्ही. कोण म्हणतं जाहीरनामा नाही दिला? असा आरोप आमदार प्रकाश सोळंके करतात. मी त्यांच्या आरोपाला भीक घालीत नाही. त्यांना काय आरोप करायचे त्यांनी करावे. अजून काही आपल्या विजयाबद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे? मी लोकांपुढे गेलो. विजय होईल नाही होईल हे देवाला माहिती. मी विजयासाठी असे आटोकाट प्रयत्न करीत नाही की मी काही झालं, कुणाला फाशी द्यायची जरी गरज पडली तरी मी देईल, पण मी जिंकेल असं नाही माझं. मी लोकांपुढे हात जोडून चाल. काय करतील ते माजलगावची जनता ठरवेल. प्रकाश सोळंके घाबरता तुम्ही? हसण्यासारखं आहे. कोण कुणाला घाबरते ते बघा. तुम्हालाच माहिती आहे. निवडणुकीत बघितलं तुम्ही कोण कुणाला घाबरते. फक्त एकमेव 664 टार्गेट होता आणि त्याच्यानंतर थोडेफार पोट भरायचं आहे. हे होते माजलगाव नगर परिषदेचे निवडणुकीचे प्रमुख सहालभैया चाऊस, जे की माजलगावची नगरपालिकेची निवडणूक त्यांच्या भोवती फिरत आहे. मी सुभाष नाकलवकर, कॅमेरामॅन गोविंद उगलेसह, माजलगाव बीड.